लोहरा शहरातील इंदिरानगरमध्ये एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं। या घरात उमाबाई रणशूर, एक साधी, सर्वांना जपणारी पण मनात खोलवर वेदना दडवून ठेवणारी आई। तिचा संसार तिच्या मुलांभोवतीच फिरत होता। मोठा मुलगा सौदागर आणि त्याची पत्नी पूजा। कुटुंबाचा कर्ता पुरुष सुरेश रणशूर कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असायचा। त्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने उमाबाईंवरच होती। पहिल्यांदा पाहताना हे घर अगदी शांत, साधं आणि व्यवस्थित वाटायचं, पण या घराच्या भिंतीत रोजच भांडणं, कुरबुरी, आई मुलाच्या नात्यातला तणाव आणि अविश्वास लपलेला होता। सौदागर हा दिसायला थोडासा आबोल पण मनातून संतापी। गेल्या काही महिन्यांपासून त्याचं आणि त्याच्या आईचं पटत नव्हतं। छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे। आईकडे असलेले घराचं वर्चस्व, पैशाचे प्रश्न, सुनेसोबतचं नातं, या सगळ्यांमुळे घरातला वाद चिघळत गेला। उमाबाई नेहमी म्हणायच्या, घरात शांती नसेल तर सुख काय कामाचं, पण तिचा आवाज मुलाला नकोसा वाटायचा। पूजा, उमाबाईंची सून, ही पण आईविषयी नकारात्मक विचार मनात बाळगत होती। आईचे हस्तक्षेप, तिच्या बोलण्याचा राग, या सगळ्यामुळे सौदागर आणि पूजामध्ये आईबद्दल तिरस्कार वाढत गेला। दररोजचा हा वाद इतका नेहमीचा झाला की शेजारी सुद्धा म्हणायचे, या घरात भांडण थांबतच नाही। पण कोणालाही कल्पना नव्हती की या वादाचे रूपांतर पुढे असं काही भयानक होणार आहे। 25 तारखेच्या सकाळीच वाद सुरू झाला, अगदी किरकोळ गोष्टीवरून। उमाबाईंनी मुलाला काही बजावलं, पैशाबद्दल, कदाचित घर खर्चाबद्दल, पण सौदागर चिडला। पूजा पण आईवर उलटली। सकाळपासूनचं ताणलेलं वातावरण दुपारपर्यंत भयंकर रूप घेऊ लागलं। 12च्या सुमारास आवाज एवढा वाढला की शेजाऱ्यांनी दचकून कान लावले। घरात शिवीगाळ, भांडणं, धक्काबुक्की सुरू झाली। उमाबाई ओरडत होती, माझं काय चुकलंय, मी फक्त घराची काळजी घेते। पण त्या संतापलेल्या दोघांच्या कानावर तिचा एकही शब्द पडत नव्हता। रागाच्या भरात सौदागरने आईला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली। पूजाही त्याच्यात सहभागी झाली। त्या क्षणात आईच्या हाकात तिचा आक्रोश आणि मुलगा व सुनेचा निर्दयी राग, हे सगळं घरात घडत होतं। थोड्या वेळात उमाबाई जमिनीवर पडल्या। त्यांचा श्वास मंदावला। त्यांच्या डोळ्यातील भीती आणि वेदना पाहून सुद्धा मुलगा थांबला नाही। अखेरीस त्यांच्या शरीरातील जीव निघून गेला। आता खरी भीती सुरू झाली। आई तर गेली आहे हे लक्षात आल्यावर सौदागर आणि पूजाच्या अंगावर काटा उभा राहिला। जर लोकांना खरं कळालं, जर पोलिसांनी चौकशी केली तर? असे सगळे प्रश्न निर्माण झाल्यावर दोघांनी मिळून ठरवलं, आईने हत्या केलीये असं दाखवायचं। यासाठी त्यांनी फॅनला हात घातला, पंख्याची पाती वाकडं केलं। जणू उमाबाईने गळाफास घेतला होता। घरात बसून ते रडारड करू लागले। शेजाऱ्यांना बोलावलं, आईने गळफास लावून घेतलाय असा बनाव रचला। क्षणभरासाठी शेजारीही गोंधळले, पण कुठेतरी काहीतरी बरोबर नाही असा संशय सर्वांना वाटू लागला। पोलिसांची चौकशी सुरू झाली। सायंकाळी पोलीस घरी आले। त्यांनी मृतदेह पाहिला, घराची पाहणी केली। सुरुवातीला आत्महत्येचा संशय वाटला, पण आईच्या शरीरावरचे मारहाणीचे व्रत, निळे डाग पाहून शंका अधिकच बळावली। शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी सांगितले, मृत्यू गळफासाने नव्हे तर मारहाणीमुळे झालाय। दरम्यान उमाबाईचा दुसरा मुलगा महेश, जो गुजरातमध्ये राहायचा, त्याच्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचला। त्याच दिवशी कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केलेला व्हिडिओ, ज्यात सौदागर आणि पूजा आईवर शिवीगाळ करत होते, तिला ढकलत होते, तिला मारहाण करत होते। तो व्हिडिओ महेशच्या हाती लागल्यावर सगळं स्पष्ट झालं। त्याने पोलिसांकडे धाव घेतली, तक्रार नोंदवली। आत्महत्या बनाव एका क्षणात फसला। पोलिसांनी सौदागर आणि पूजाला अटक केली। गावभर खळबळ उडाली। ज्या आईने जन्म दिला तिचा जीव मुलाने घेतला, हे ऐकून सर्व थरारून गेले। लोहारा शहरात ही घटना आजही चर्चेत आहे। एक साधी कौटुंबिक कुरबुर कशा प्रकारे हळूहळू द्वेषामध्ये रूपांतरित झाली आणि शेवटी आईच्या खुणात बदलली, हे या घटनेतून स्पष्ट दिसतं। आईचा कायमचा आवाज बंद केल्यानंतर तिच्या आत्महत्येचं नाटक करून मुलगा आणि सुनेने जगाला फसवण्याचा प्रयत्न केला, पण सत्य कितीही दडवलं तरी ते बाहेर येतच। त्या व्हिडिओने संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला। ही घटना आपल्याला एक गंभीर शिकवण देते। घरातील वाद लहान असो वा मोठा, त्याला वेळेत थांबवलं नाही तर तो जीवघेणा होऊ शकतो। दरम्यान या प्रकरणावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा। धन्यवाद।